वादळी वारा आणि गारपिटीचा फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या पालेभाज्या शेतीला आणि फळबागांना बसलेला आपला पाहायला मिळतो आहे. आपण जर पाहिलं तर अहमदपूर तालुक्यातले शेतकरी जे आहेत ते प्रामुख्यानं पालेभाज्या आणि फळबागांची लागवड करतात. मात्र यावेळेला अवकाळी पावसानं जे आहे ते मोठा फटका जो आहे तो या शेतकऱ्यांना दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता ही पिकं येतील अशा प्रकारची स्थिती नाही. मावलगावच्या शिवारामध्ये आपण आहोत. आपण जर पाहिलं तर ही कांद्याची शेती आहे आणि पूर्णपणे काढणीला आलेला जो कांदा आहे तो पूर्ण त्याची नासाडी सुरुवात झालेली आहे. कारण अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो या कांदा पिकावर बसलेला आहे आणि त्यामुळं नासाडी जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, अवकाळी पावसाचा फटका बसला या कांद्या पिकाला, आता ही काढणीला आलेलं होतं, यातून काही 4 पैसे मिळतील असं काही स्थिती आहे का? सर, ही अपेक्षा होती की आता ह्या एवढं आपल्याला एखादी लाख रुपये उत्पन्न होतं, पण ती हाताला आलेलं पूर्ण नष्ट झालेलं आहे सर. पण आता हे याची एक 2-4 दिवसात हार्वेस्टिंग होती, ह्या आता काहीच नाही, हाताला आलेलं सगळं वाया गेलेलं आहे. नासाडी सुरुवात झाली. नासाडी ह्या काय नासून गेले पूर्ण आणि नासाईच्या मार्गावर आहे. आधी काढून तरी पण आता शासनाने पण रेट आपल्याला दिलेले नाहीत. भाव अपेक्षा होती की भाव वाढला आणि काहीतरी आपल्याला 4 पैसे होतील, पण आपल्याला ह्याच्यात 1ही रुपया मिळणार नाही. आता हे आपल्या अपेक्षा ही भयंकर झाल्या. किती शेती आहे तुम्हाला? मग किती काय लागवड केली आहे तुम्ही? माझ्याकडे हे 2 एकर 1 एकर टमाटा आहे, 1 एकर पत्तागोबी फुलगोबी आहे. भाजीपाला जास्त आहे माझ्याकडे, 2-4 एकर भाजीपाला आहे आणि बाकी मका आणि गहू पण आहे थोडं. मका आणि कांद्याला जास्त फटका बसला. हां, मका आणि कांदा तरी पूर्ण आता जायच्याच मार्गावर आहे सर. म्हणजे काय 4 पैसे हातात मिळतील असं किती खर्च आला होता वगैरे? काढायला सर एका एकरला मजुरासहित आणि बियाचा खर्च धरला तर 60-70 हजार रुपये खर्च आहे. आपल्याला त्याची अपेक्षा होती 1-1.25 लाख रुपये तरी आपल्याला एका एकरमध्ये अपेक्षा होती, पण आता काहीच आपल्याला मिळत नाही. आता आपल्याला हे झाले आता म्हणजे पूर्ण नुकसान झालं. म्हणजे लागवडीचाही खर्च निघत नाही. लागवडीचाही खर्च निघत नाही सर. आणि रेट काय 8 रुपये 9 रुपये रेट चालला आहे भाऊ. त्याच्यामुळं आपल्याला काहीच नाही. आता हे शासनानं आपल्याला ह्याची दखल घेऊन थोडे पंचनामे केले तर म्हणजे बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार आहे. हां सर, काय करणार आता? सोयाबीनला तसे रेट शासनाने केलेत, आता आलेलं हाताला पीक नष्ट व्हायच्या मार्गावर आहे सर. काय मागणी आहे सरकारकडे आता? काय त्वरित शासनाने पंचनामे करून काहीतरी थोडे फुलाची पाकळी मदत करावी अशी अपेक्षा आहे सर. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.